रत्नागिरी शहरातील एका तरुण वकिलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। ही धक्कादायक घटना 23 जुलै रात्रीच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे। वकील सौरभ सोहनी असे आत्महत्या करणाऱ्या वकिलाचे नाव असून ते मूळ राजापूरचे रहिवासी आहेत। त्यांनी रात्री 10च्या सुमारास मित्राची गाडी घेऊन जेवायला जातो असे सांगून बाहेर पडले। त्यानंतर त्यांनी आपल्या मोबाईल स्टेटसला माझ्या मृत्यूला मीच जबाबदार आहे, कोणाचीही चौकशी करू नये असे ठेवले होते। हा स्टेटस त्यांच्या वकील मित्रांनी बघितल्यावर तात्काळ शहर पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला। या घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांनी सोहनी राहत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर पोलिसांनी लोकेशन शोधून काढले। त्यावेळी सोहनी यांच्या मोबाईलचे लोकेशन न्यायालयाच्या बाजूच्या परिसरात दिसत असून त्या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। तिथे जाताच सोहनी यांची गाडी भाटे पुलावर सापडली। यावरून पुलावरून उडी मारून आत्महत्या केली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला होता। त्यानंतर शोध थांबवण्यात आला होता। मात्र सकाळी त्यांचा मृतदेह बाजूलाच असलेल्या खडपे वठार इथे आढळून आला। तरुण वकिलांनी आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल का उचलले याचे कारण अद्यापही समजू शकले नाहीये। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।